नमस्कार, मी निलेश फरकाडे आणि आपण पाहत आहात राष्ट्रनिर्माण न्यूज. मित्रांनो, मनुष्य आपल्या आयुष्यात प्रगती करत असतो. सुरुवातीपासून तर आजतागायत त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक पल्ले गाठले, अनेक विकास केले आणि त्या विकासातून स्वतःचं जीवन कसं चांगलं, कसं सुखकर होऊ शकतं याच्याबद्दल पूर्णपणे प्रयत्न केले. यामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान कुणाचं असेल तर ते वैज्ञानिकदृष्ट्या काम करणाऱ्या लोकांचं आहे, म्हणजेच सायंटिस्ट लोकांचं आहे. यांच्यासाठी कोणतंच क्षेत्र असं नवं नसतं. ज्या क्षेत्रात त्यांनी हात टाकला त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे ते काहीतरी चांगलं करतात. आणि मग ते एखाद्या व्यक्तीच्या शरीराविषयी असलेल्या रोगांवर असो, औषधांवर असो, अंतरिक्षमध्ये जाणाऱ्या रॉकेट्सबद्दल असो किंवा कोणतीही गोष्ट असो, त्यांच्यासाठी कोणतंच वावगं नाही आहे. आमच्या या विशेष कार्यक्रमात आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो एक असं व्यक्तिमत्व की त्यांनीसुद्धा या संपूर्ण गोष्टींमधनं एक विषय पकडून त्यावर अभ्यास केला. त्यांचं नाव आहे डॉक्टर एस कुमार. हे सायंटिस्ट आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी करणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की नेमक्या गोष्टी कोणत्या, तर त्या मी मुद्दामून तुम्हाला सांगत नाही आहे, कारण की निश्चितपणे या गोष्टी त्यांच्या माध्यमातून ऐकून घ्यायला तुम्हालासुद्धा आवडेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यांच्या नेमक्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण ते जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. प्रथम सगळ्यात आधीचा प्रश्न, आपल्या पुस्तकांवर मी सर्वात आधी येतो. आपल्या पुस्तकामध्ये एक लिहिलेलं आहे की दूध योग्य आहे की नाही आहे. आता ते तुमच्या भाषेत निश्चितपणे तुम्ही सांगालच, पण आज मी सुद्धा सकाळी उठून एक ग्लास दूध घेऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू करतो. दूध का बरं नाही? निलेश, तुम्ही काय की भारतातला असला कुठलाही व्यक्ती नाही आहे ज्याचे सकाळ उठल्यानंतर दुधाने होत नाही, बरोबर? येस. कसं आहे की जे काही गोष्टी घडत आल्या आहे बरेच वर्षापासून, कारण की आपल्या इकडलं जी रोजमर्राची जिंदगी ना ती आणि आपलं खाणपान हा कल्चरल आहे, इमोशनल आहे. चांगलं वाटतं म्हणून घेतो, वर्षानुवर्ष घेतो म्हणून त्याला ट्रेडिशनल म्हणून आपण मास सायकल त्याच्यात. बरोबर. आणि तिथेच हा सगळा प्रॉब्लेम आहे. एक छोटंसं गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एका काळी एक मनुष्य ना असं लाईनीमध्ये लागलेला होता आणि त्याची मान अशी तिरची होती. तर लोकांनी काय केलं, जितके 100 लोक त्यांनी अशी मान करून वर बघायला लागली. अगदी बरोबर. भेड चाललेला बरोबर आहे. आता लोकांना वाटलं काहीतरी विशेष असेल. मग सगळं आठवल्यानंतर त्याला विचारलं, दादा तू असा तिरछा काय बघतोयस? त्यामुळे माझी मान वाकडी झाली होती म्हणून बघतो. ओके. पण त्याच्यामुळे इतर सगळ्यांनी ते सुरू केलं. असं केलं. त्याला म्हणतो आम्ही याच्यामध्ये जर तुम्ही विषय काढला दुधाबद्दलचा, तर आपण संभवितमध्ये तेला दुधाचा विषय हा खूप मार्मिक आहे, लोकांना हृदयाने जुळलेले आहे, भावनेशी जुळलेला विषय आहे. तर सगळ्यात पहिले ह्या व्हिडिओच्या ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून सगळ्याला मी हात जोडून माफी मागतोय. बहुतेक कोणाच्या भावना सुद्धा दुखवल्या जातील त्याबद्दल, पण सायन्स आहे, त्याचं इंटरप्रिटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी जसं मी म्हटलं की आजचं आपलं भारताचं जो खाणपान आहे हा कल्चरल आहे, इमोशनल आहे, ट्रेडिशनल आहे, मास सायकोलॉजी पद्धत. बरोबर. सायन्स त्याला काय म्हणतं, सायंटिफिक दृष्टी त्याची काय आहे त्याच्यावर आज आपण विवेचना करूया. दुधाचा जो विषय आहे, माझा बॅकग्राऊंड मी सांगितलं तर मी फार्मास्युटिकल मधला मनुष्य आहे. माझं आयुष्य मला 45 वर्ष झाले. माझा स्वतःचा एक प्रश्न असा होता, स्वतःला मी विचारलं की जेव्हा टायफॉइड, मलेरिया, TB सगळं चांगलं होतं 6 महिन्यात, आज पोलिओ सुद्धा तुम्हाला शोधलं तरी दिसत नाही. बरोबर, अगदी बरोबर. पण जेव्हा ऑस्ट्रोपोरोसिस जेव्हा आपण म्हणतो, हाडांचा प्रॉब्लेम, हा भारतामध्ये नंबर 1 आहे. अगदीच आहे. बरोबर आहे. आता आपण जर आकडे जर बघितले तर भारतामध्ये सगळ्यात जास्त दूध विकलं जातं. हो. हायेस्ट कन्झम्पशन इन द वर्ल्ड. बरोबर. दुसरं, कॅल्शियमच्या गोळ्या ट्रकाने विकल्या जातात. म्हणजे यू कॅनॉट जस्ट इमॅजिन. बरोबर. तो खूप मोठा बिझनेस आहे नक्की. हां, असू दे ना, आम्हाला बिझनेसबद्दल नाही बोलणार आज, आपण बघूया. मग ऑस्ट्रोपोरोसिस वाय नंबर 1 इन इंडिया. जर दुधाने कॅल्शियम मिळतं हा जो जर शब्द जर आपण बघितला, किंवा कॅल्शियमच्या गोळ्यांनी जर कॅल्शियम मिळत आहे, तर कॅल्शियमचा ऑस्ट्रोपोरोसिस म्हणण्याचा विषय भारतामध्ये असायलाच नको. अगदी बरोबर. इक्वेशन अगदी बरोबर. कुठलाही साहजिक मनुष्य असेल
आता लहानपणापासून आपली जी संकल्पना आहे भारतात की दुधाने कॅल्शियम मिळतं, इथे सायन्सचा विरोधाभास आहे. मित्रांनो, दुधाने कधीही कॅल्शियम मिळत नाही. इट एक्सट्रीट द कॅल्शियम फ्रॉम द बॉडी, इट कॉजेस द ऑस्टोपोरोसिस. निश्चितपणे तुम्ही जे सांगताय ना ते पटायला हळूहळू जे पॉईंट्स तुम्ही सांगताय त्याच्यावरून पटतंय. नाहीतर दूध हे वाईट असू शकतं किंवा दुधात काय असू हे विचारच नाही करू शकत. आता बेसिकली काय, माझं एक बुक माझं पब्लिश झालं आहे 2006ला. त्याचं टायटल आहे यस मिल्क अब नो मिल्क. यस मिल्क म्हणजे आपल्या आईचं दूध, अब नो मिल्क म्हणजे बाहेरचं दूध नको. आणि ह्या पुस्तकाचं फॉरवर्ड मिसेस मनेका गांधींनी लिहिलं आहे. आणि नागपुरामध्ये ह्या पुस्तकाचं विमोचन 2006मध्ये आपले नागपूरचे नामवंत लहान बाळांचे डॉक्टर उदय बोधनकर, नागपुरातलं मोठं नाव आहे ते, बरोबर, त्यांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं उद्घाटन झालं आहे, विमोचन झालं आहे. ओके. त्यांच्याबरोबर डॉक्टर यशवंत पाटील, डॉक्टर मिलिंद माने, त्यावेळेस श्री कॉलेजचे डॉक्टर मनोहर जुमळे हे डायसर होते 2006ला. आज ऑलमोस्ट 18 वर्ष होत आलं, 24 वर्ष. आणि 2011मध्ये ह्या जे माझं बुक आहे हे प्रेसिडेंट लायब्ररीचा लायब्ररीमध्ये इन्क्लूड झाला. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ हॅव्हिंग माय बुक इन प्रेसिडेंट लायब्ररी. आता विषय थोडासा आपण मेन मुद्द्यावर येऊ. माझे जेव्हा संभाषणं होतात किंवा कुठले तरी माझे प्रोग्राम्स होतात, त्याचं टायटल आहे ऐकावे ते नवलच, पटणार नाही प्रथमच. आणि जे बोलणार आहे पहिल्या इन्स्टन्सला असं वाटतं की डॉक्टर कुमार काय सांगतात, हे काय व्यक्ती मूर्ख आहे की वेळा झाला की काय झालं काही माहिती. पण जेव्हा आपण थोडासा डीप फास्ट प्रोसेसमध्ये जातो असं आपल्याला लक्षात येतं की नाही, जे डॉक्टर कुमार म्हणतात हे पटण्यासारखं आहे. माझं तुमचं जेव्हा सुरुवाती आत्ता बोलणं झालं, बरोबर, तुम्ही म्हटलं अरे दूध तुम्ही सकाळी घेतो, प्रश्न सर त्याच्याशिवाय दिवस होत नाही. आणि असं सांगितलं जातं की चहापेक्षा तुम्ही दूध पिलं जास्त चांगलं. तर बेसिकली कसं आहे, शरीरामध्ये कुठली वस्तू गेल्यानंतर त्याचं ॲब्झॉर्शन, ॲसिम्युलेशन, इंटरॅक्शन आणि एक्सक्रिशन हे 4 पार्ट असतात. तुम्ही दूध घ्या, भाजी घ्या, तूप घ्या, गहू घ्या, फळं घ्या, हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याचं काय होतं हे कोणाला माहीत नाही आहे. तो विषय बायोकेमिस्टचा, मी एक बायोकेमिस्ट आहे, फोमस्टिकल बॅकग्राऊंड आहे माझा. त्यामुळे जसं आम्ही एखादी कोणी नवीन वस्तू, आम्ही ड्रग आणतो की नाही, त्या 20 वर्ष त्याचं खूप टेस्टिंग असतं, सगळं असतं. नंतर मग कुठे पेटेंट मिळतो, आम्ही मार्केटमध्ये येतो. मग हे जे वर्षोनवर्ष ज्या गोष्टी घेतो त्याचं आम्ही का केलं नाही, याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. तर ह्या गोष्टीला समजण्याकरता खूप छोट्याशा गोष्टी लक्षात ठेवा. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, का आपण निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकतो? मुळातच नाही. आणि गेलं तर का होईल? आपलाच विनाश आहे. तर आय ऑलवेज कीप ऑन सेइंग वी कॅनॉट गो अगेन्स्ट नेचर. अगदी बरोबर. तर जितक्या प्राण्यांनी ह्या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे त्याला सायन्सनी वेल क्लासिफाईड केलं आहे. रेप्टाईड, नॉन रेप्टाईड, वर्टेबा, नॉन वर्टेगा, म्हणजे रंगणारे, उडणारे, हाडं असणारे, वर्टेबा असणारे, नसणारे, असंच एक क्लासिफिकेशन असतं. मॅमल्स. ओके. मॅमल्स म्हणजे ज्या प्राण्यांना स्तन आहेत, स्तनधारी म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये मॅमल्स म्हणतो. आणि अकॉर्डिंग टू द सायन्स देअर आर 4076 मॅमल ऑन दिस अर्थ. वी हार्डली सी फ्यू ऑफ दॅम. गाय, बकरी, म्हस, बरोबर. व्हेल मासा जो असतो तोही आपल्या बाळाला दूध पाजतो, म्हणून इट कम्स इन द सेम फॅमिली. वी आर इन द सेम फॅमिली. व्हेल मासा, बॅट, चमगादड़, तोही आपल्या बाळाला दूध पाजतो, म्हणून वी कम इन द सेम फॅमिली लाईक अ मॅमल. आता मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. प्लीज सर.
की हॅव यू सीन एनी मॅमल ऑन दिस अर्थ टेकिंग अ मिल्क ऑफ अनदर मॅमल? असं तुम्ही कुठल्या असा मॅमलला बघितलं आहे स्तनधारीला जो दुसऱ्या स्तनधारीचं दूध पिताना आढळतो? मनुष्य सोडलंच बाकी मी तरी बघितलं नाही कोणी. दिस इज अगेन्स्ट नेचर. या पद्धतीने कोणी विचारच नाही केला सर. तुम्ही आधी म्हटलं की गेलं तर विनाश होईल. आता सुरुवात झाली आता तरी. क्या बात आहे. दुसरं, असं कुठलं स्तनधारी बघितलं जो आयुष्यभर दूध पित राहतो एडल्ट? फक्त मनुष्य. पुन्हा माझा प्रश्न तुमच्याकडेच की जे तुम्ही बोलले विनाशकारी, सो दिस इज व्हॉट इज विनाशकारी. सो व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ अ मिल्क? द कन्सेप्ट ऑफ मिल्क इज व्हेरी सिम्पल. जेव्हा बाळ जन्माला येतो त्यावेळेस त्याची इंटेस्टाईन इमेच्युअर असते. ही कॅनॉट डायजेस्ट द सॉलिड फूड लाईक ॲडल्ट्स. बरोबर. बट ॲट द सेम टाइम दॅट बच्चू रिक्वायर्स अ न्यूट्रिशनल सप्लिमेंट फॉर द ग्रोईंग पर्पसेस. त्या बाळाला काही खाता येत नाही पण त्याला आवश्यक आहे सर्वाईव्ह करण्याकरता काहीतरी. तर निसर्गाने काय केलं आहे, त्याचा जो फूड आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये रिस्पेक्टिव्ह मदरकडून अवेलेबल केला आहे, तरल पदार्थाला, ज्याला आपण दुधाची संज्ञा दिली. दूध म्हणण्यात आलं त्याला. बाळ दूध पितो, अन्ननलिका थोडी मॅच्युअर होते. 6 महिन्यानंतर आपण पेज द्यायला सुरुवात करतो. विदर्भामध्ये पेज म्हणतो आपण, थोडंसं घट्ट बनवून. आणि जसं थोडे दिवस झाले, जेव्हा दात आले त्याला आणि वरण भात भाजी पोळी खायला सुरुवात केली की मिल्क व्हॅनिशेस फ्रॉम द मदर्स बॉडी. हो, ही गोष्ट खरी आहे. बरोबर आहे. सो बिकॉज द पर्पज ऑफ दॅट फूड इज कम्प्लिटेड. ओके. आता आईला पुन्हा दूध केव्हा येईल? तेव्हा सो जर याचा मधामध्ये माणसाला जर दुधाची गरज असती तर तुम्ही काय मी काय जितके लोक हे प्रोग्राम बघून राहिले आहेत त्याचा सगळ्याचा आईकडनं त्याला आजही दूध मिळालं असतं. बरोबर आहे. सो मिल्क इज अ स्पीसीज स्पेसिफिक. गाईचं दूध गाईचं वासरू करता आहे, आपल्या आईचं दूध आपल्या करता आहे. खूप सिम्पल डेफिनेशन आहे. दिसताना सगळे दूध तुम्हाला एकासारखे दिसतात, पांढरे. जसं सोनं दिसायला सगळे एक दिसतात, 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट बेंटेक सगळं एकासारखं आहे. हिअर इट कम्स द बायोकेमिस्ट्री. त्याचं दूध जे आहे त्या जो बाळ आहे किंवा जी प्रजाती आहे त्याच्या कॉम्पोजिशनमध्ये ते बनलेलं आहे. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, मिनरल सगळ्यांचे वेगळे वेगळे कॉम्पोजिशन असतात. एखादा गाईच्या वासरूला जर माणसाचं दूध प्यायला दिलं तर 10 दिवसामध्ये त्याची मृत्यू होते. कारण गाईचं वासरूचा जन्म झाल्यानंतर त्याला 45 दिवसामध्ये त्याचं वजन डबल होतं. हो, बरोबर. आपल्या बाळाला वजन डबल करायला 6 महिने लागतात. बरोबर. तर कॉम्पोजिशन डिफर, कारण की तो जन्माला आल्यानंतर लगेच धावायला लागतो. हो. तर मांसपेशिया मोठ्या असतात, हाडं मोठे असतात, त्याला न्यूट्रिशन वेगळं पाहिजे. आपला बाळ आता मिळमिळत 3-4 महिने असंच राहतो. सर, निश्चितपणे तुमचं जे संशोधन आहे ते प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे. आणि मला मुळात आता एक गोष्ट आणखी एक आहे की नो डायबिटीज नो डायबिटीज. आता भारतामध्ये दर दुसरा तिसरा व्यक्ती डायबिटीजने त्रासलेला आहे. शुगर म्हटलं, चहाचा ऑर्डर आली, समजा 5 लोक बसली असली चहाचा ऑर्डरला, त्यामधली 2 माणसं तरी सांगतात की आम्हाला ना विदाऊट शुगर चहा पाहिजे. ही कन्सेप्ट सध्या नागपुरात गाजते आहे. नागपुरात काय, संपूर्ण भारतात गाजते आहे. तुमचं म्हणणं आहे की डायबिटीजच नाही आहे, हे कसं? मित्रांनो, जे हे माझं व्हिडिओ बघतात आहे, साखरेने कधीही डायबिटीज होत नाही. ओके. चुकीचे कन्सेप्ट्स. म्हणून मी म्हटलं तो ऐकावं ते नवलच म्हटणार नाही. काय असतं, आपल्याकडे भारतामध्ये फक्त 3 टेस्ट असतात. तुम्हाला माहिती का? सांगा बरं काय टेस्ट. शुगरची टेस्ट, ब्लड टेस्ट आणि आणखी काय ते अजून एक वर्ड मला आठवून राहिला, पण तो एक वाजता द्या. भारतामध्ये मित्रांनो 3 टेस्ट आहेत. फास्टिंग शुगर, जेवणाच्या आधीची शुगर. हो हो.
पोस्ट मिल शुगर 2 तासानंतरची, बरोबर, त्याच्यानंतरची आहे दोघांचं ॲव्हरेज बघून ग्लायसोलेटेड हिमोग्लोबिन, दॅट इज HbA1c. आता भारतात ह्या ज्या 3 टेस्ट आहेत ते अपूर्ण आहेत. 3 टेस्ट अपूर्ण आहेत. मी एकमेव व्यक्ती आहे वर्ल्डमध्ये जी मी टेस्ट करतो आहे. माझ्याशिवाय पूर्ण वर्ल्डमधले कुठल्याही प्लॅनेटवर कोणी करत नाही. तुम्हाला जेव्हा टेम्परेचर येतो, टेम्परेचर बघितलं जातं, पण त्याच्यावर कळतं का की तुम्हाला टायफॉईड झाला, मलेरिया का TB झाली म्हणून? नाही, त्याहून फक्त ताप कळतो. दुसऱ्यांदा पुन्हा करावं लागतं तुम्हाला. आणि स्पेसिफिक टार्गेटमध्ये, स्पेसिफाईड टाईपमध्ये हे टायफॉईड, मलेरिया, TBचं औषध देऊन ते 6 महिन्यामध्ये कंप्लीट होतं. TB, टायफॉईड, मलेरिया पण निघून जातं. त्याच्याकरता दुसरी टेस्ट, कन्फर्मेटिव्ह टेस्ट लागते. तर ह्या डायबिटीजमध्ये असं होत नाही. कन्फर्मेटिव्ह टेस्ट देत नाही, फक्त फास्टिंग, पोस्ट मिल, HbA1c मला एक डेथ सेंटेन्स असतं की आयुष्यभर तुम्हाला डायबिटीज झाला, तुम्हाला गोळ्या घ्यायचे. एम आय राईट ऑर रॉंग? अगदी बरोबर सर. मुळात मी हा विचार करतोय तुमचा इंटरव्ह्यू करताना की या पद्धतीनं आपण का विचार करत नाही. सामान्य माणूस खरंच विचार करत नाही हो. म्हणजे समजा शुगर आली, टेस्ट केले, आता गोळ्या सुरू झाल्या, आता मला साखरेचा चहा प्यायचा नाही आहे, मला गोड पदार्थ खायचे नाही, मला कुठे जाताना भात खायचा नाही आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये माझा मोठा भाऊ आहे, त्यालासुद्धा हा प्रॉब्लेम आहे. तो पण त्याचा सायंकाळचं, सकाळी इन्सुलिन, सायंकाळी इन्सुलिन तो घेतो आणि त्या पद्धतीनं तो हे करतो. एकंदरीत या संपूर्ण याच्यामध्ये अशा पद्धतीने कोणी विचारच करत नाही. म्हणून माझं जे बुक आहे, नो डायबिटीज देन नो डायबिटीज, यांची प्रस्तावना डॉक्टर विकास आमटेंनी लिहिली आहे. आणि 2019ला अनुप्रिया पटेल हेल्थ मिनिस्टर, त्यांचं ते विमोचन झालं आहे मुंबईला. पुढचं सांगतो मी तुम्हाला. माझे आज भारतामध्ये 50 क्लिनिक आहेत. माझं तेच पुढे बोलणं होतं की सर, हे तर झालं पुस्तकांपुरतं, ज्यांनी वाचलं ते वाचले, पण ज्यांच्यापर्यंत ते पोहोचले त्यांच्यासाठी तुमच्या माध्यमातून काय होतं? आज ह्या 50 क्लिनिक, भारतातला असं कुठलाही कोपरा नाही आहे जिथे माझे क्लिनिक किंवा माझे पेशंट असतील. बॉम्बे, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, बँगलोर, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, यू नेम इट, आय एम देअर. आजपर्यंत 20 वर्षामध्ये मला अजूनही एकही व्यक्ती मिळाला नाही ज्याला डायबिटीज असेल. पण तो 20 वर्षापासून इन्सुलिन घेतोय किंवा टॅबलेट्स घेतोय. आता बेसिकली डायबिटीज जे आहे हे कुठलीही बिमारी नाही आहे. आता खूप सिंपल शब्दामध्ये समजवतो तुम्हाला डायबिटीज म्हणजे काय. बघा, पूर्ण जे विश्व आहे आपलं, हे 75% वॉटर आहे, 25% अर्थ आहे. बरोबर. आपल्या बॉडीमध्ये तसंच आहे. तो वर्षानुवर्ष तो काळ चालू आहे की वाष्पीकरण झाला, आभाळ बनले, पाऊस खाली पडलं, चालू आहे. आपण झोपतो, आपल्याला काही कळत नाही, पण ते चालू आहे. याच्यामध्ये देव कधी अडथळा घालत नाही, काही इज अ नेचर. बरोबर. तसंच आपल्या बॉडीमध्ये तीच प्रक्रिया चालू आहे. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलेत, का तुमचा डेट ऑफ बर्थ सांगा बरं? 8/4/1985, 8 एप्रिल 1985. 8 एप्रिल 1985, बरोबर. वेळ सकाळी 6:45 वाजता, सोमवार दिवस होता. आत्ताचा वेळ काय आहे? आताची वेळ बघायला लागेल सर. आताची वेळ आहे 2:45. बरं. डेट आजची मला वाटतं 22 की 23 आहे. 23 आहे एप्रिल. 23 मार्च. 23 मार्च. ज्या दिवशीपासून तुम्ही पहिल्या आईच्या पोटातनं बाहेर आले, किलकारी मारली, रडले, आत्तापर्यंत मागं बसलेले आहे, फक्त साखरेचं भरोशावर आहे तुम्ही. कसं काय? मला थोडा क्युरियोसिटी आणखी वाटते आता, कशा पद्धतीची? कारण की साखरे आपल्याला एनर्जी मिळते. साखर नसली तर आपण जिवंत राहणारच नाही. इट्स अ फ्यूल. तर साखर आपली दुश्मन कधी होऊ शकत नाही. आपल्या बॉडीमध्ये आपण जे काही खातो, कार्बोहायड्रेट, फॅट, याच्याने शर्करा, ग्लुकोज बनते, आपल्या बॉडीमध्ये येतं आणि त्याच्यावर आपलं सर्कल चालतं मायटोकॉन्ड्रियल लेवलला. आता होतं काय, तुम्ही की कोणत्याही डॉक्टरकडे गेलात तर सगळ्यात पहिला जो प्रश्न जो डॉक्टरांचा असतो की बाबा तुला डायबिटीज, तर घरामध्ये कोणाला डायबिटीज आहे का? हो, अगदी. तो होच म्हणतो
99%. बरोबर. आईला, वडिलाला, भावाला कोणीतरी बघितलेला असतो. बरोबर. मग आपण आश्वस्त होतो त्यांना झालं तर मला होणारच आहे. जेनेटिक प्रॉब्लेम आहे असं सुद्धा म्हटलं जातं. दोन आलो पुढे. दुसरं, तुला आता डायबिटीज झालेलं आहे दोस्ता, तुला आता आयुष्यभर गोळ्या घालावं लागतील. आपण होच म्हणतो. बरोबर. आपण बघितलेलं काय कधी चांगलं झालेलंच नाही आहे. थोडासा मग टेक्निकल वळतो तो. पण तो तुमच्या बॉडीमध्ये ना इन्सुलिन नाही बनत हो. मग म्हणतो तुमच्या बॉडीचं बीटा सेल म्हणजे पेंक्रियास काम करत नाही आहे. मग थोडं टेक्निकल वळतो. बरोबर. आपण होच तो काय हो ठीक आहे जे म्हणाल ते खरं पूर्व दिशा. आता तुम्हाला आम्ही गोळ्या लिहून देतोय, हे घ्या 15 दिवसांनी या, असं करत करत ते आयुष्य विशियस सायकलमध्ये एकदा गेलं की 1 गोळी व 2 गोळी व ते काम नाही करत, मग इन्सुलिन, असं करत करत त्याचे सेकंडरी इफेक्टमध्ये बोलतो डोळे खराब झाले, लंग्स खराब झाले, किडनी खराब झाला, सेक्शुअल, हे आपलं माइंड डायव्हर्ट होऊन जातं. मुद्दा इथे आहे माझा, सायन्स हे म्हणतं की तुम्ही त्या टेस्ट केल्या का की तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन किती बनत आहे? नाही केलं. खरंच नाही केलं. त्याची टेस्ट असते, जशी आपण ह्या 2 टेस्ट करतो तसं एक टेस्ट असते फास्टिंग सिरम इन्सुलिन. आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनत आहे. मागच्या 20 वर्षामध्ये मला सगळ्या पेशंटचे नॉर्मल मिळाले आहेत. म्हणजे सगळ्या पेशंट नॉर्मल मिळाले. आता पहिला प्रश्न गेला तुमचा. हो. अजून एक टेस्ट होमा आया, याच्यामध्ये आपल्या बॉडीच्या पेंक्रियासमध्ये बीटा सेल किती ॲक्टिव्ह आहेत त्याची टेस्टमध्ये आम्हाला मिळालं की सगळ्यांची बीटा सेल नॉर्मल आहेत. ओके. जिथे इन्सुलिन बनतं त्यांची कार्यक्षमता तेही नॉर्मल आलं आहे. आता डायबिटीज म्हणणार कसं हो तुम्हाला. त्याच्यानंतर अजून एक व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट आहे C- पेप्टाइड. ओके. ही टेस्ट अजून एक आम्ही कन्फर्मेटिव्ह. तर C- पेप्टाइड म्हणजे काय? C- पेप्टाइड कम्स ओनली व्हेन इंडोजिनियस इन्सुलिन इज बीइंग सिक्रेटेड बाय युअर ओन पेंक्रियाटिक सेल. आलं लक्षात? आपल्या बॉडीमध्ये जे पेंक्रियास असतं त्याच्यामधून जे ओरिजिनल इन्सुलिन बनतं त्यातच ते C- पेप्टाइड मिळतं. जे तुमच्या ब्लडमध्ये आलं याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं आहे. त्याला समजवायचं म्हणजे अंगठा काय दाखवतो सांगा मला. इट्स अ थंब. थंब. पूर्ण वर्ल्डमध्ये दिस नेवर रिसेंबल्स टू एनीवन. डुप्लिकेट बनत नाही. बरोबर. माहिती आहे ना? बरोबर. सगळ्या ठिकाणी इज अ युनिक आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. याचा अर्थ हा पेटंट देवाने आपल्याकडे ठेवलेला. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. तर देव म्हणतो मित्रांनो तुम्ही चंद्रमावर जा, तुम्ही मंगळावर जा, तिथे बसा तुम्ही. हे अंगठाने C- पेप्टाइड नाही बनवू शकत. तुम्ही इन्सुलिन पण बनवून घ्या लॅबॉरेटरीमध्ये, पण त्या इन्सुलिनमध्ये C- पेप्टाइड 0 असतं. ओके. म्हणून सगळ्या जेव्हा टेस्ट करतो ह्या सगळ्यांचे नॉर्मल असतं. इथे सायन्स इज नॉट गिविंग एनी नोट फॉर दॅट यू आर अ डायबेटिक. बरं सर, एक बॉडीमध्ये जर विहिरीला पाणी असेल तर बाहेरनं पाणी मागवून नाही, प्रश्नच नाही. मोटर लावून थोडी पाणी टाकणार त्यामध्ये आपण. माझी एक शंका होती सर, हे आता निश्चितपणे आपण आता इतक्या गोष्टी चर्चा करतोय त्यामुळं माझ्या डोक्यात त्या गोष्टी घुसत आहेत. मी प्रेक्षकांच्या सोयीनुसार एक प्रश्न तुम्हाला विचारतो की सामान्य माणूस म्हणजे जसं मी समजा माझ्या मोठ्या भावाला तुमच्याकडे घेऊन आलो, आम्ही बसलोय, आम्हाला या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नाही, पण सामान्याच्या मनात एक गोष्ट खूप वेगानं बसलेली असते, ती म्हणजे की बाबा रे या माणसाला डायबिटीज आहे आणि डायबिटीजचं ट्रीटमेंट करायला आम्ही डॉक्टर साहेबांकडे आलेलो आहे. अशा पेशंटला पण समजणं भयानक कठीण आहे सर, कारण की या सगळ्या पॉईंट्स तुम्हाला त्यांना द्यावं लागतील. यात प्रत्येकाच्या डोक्यात घुसतीलच असं नाही ना घुसतं. म्हणून तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने समजतोय की ज्या पद्धतीने तुमचे आता ते मी जे तुम्हाला सांगितलं पाण्याचं निसर्ग नाही, पण जर पाणी तुमच्या अंगणामध्ये जर थांबलं तुंबलं तर तुम्ही काय कराल? काहीतरी त्याचा एक्झिट पॉईंट काढणार ना. बरोबर. ते तुमच्या हातात आहे, देवाचा हात आहे. तर तुमच्या बॉडीमध्ये जितकी शुगर बनते आहे इट इज नॉट बीइंग युटिलाइज ॲट द सेल्युलर लेवल 100%. ती 80-60% होते आहे.
आपले जे बॉडीचे ह्युमन सेल्स आहेत, आपली बॉडी इज मेड बाय सेल बिकम अ टिश्यू, ऑर्गन, सिस्टम आणि बॉडी. तर आपली बॉडी इज मेड अप मोर दॅन 100 ट्रिलियन सेल्स. म्हणजे विदर्भातल्या सगळ्या घराला आपण तोडलं किंवा जितक्या विटा वापरल्या असतील तेवढ्या विटा जर मी आणल्या आणि म्हणलं तुमची एक बॉडी बनवतो तर नाही बनवू शकणार मी. बरोबर. कारण की ते खूप सूक्ष्म असतात आपल्या बॉडीचे. बरोबर. दिस कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय, यू विल हॅव टू सी विथ द इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. आणि त्या सेलमध्ये 10,000 इन्सुलिन रिसेप्टर असतात जे साखरेला आतमध्ये घेतात. आता आपण या चेंबरमध्ये बसलोय, आपल्याकडे एकच दार आहे. हो. ते छोट्याशा चेंबरमध्ये 10,000 दरवाजे असतात, ते पार्शली बंद आहेत. म्हणून शुगर जितकी बनते त्या फ्रिक्वेन्सीमध्ये इट इज नॉट बिंग युटिलाइज ॲट द सेल्युलर लेवल, म्हणून ती वाढलेली येते. आणि त्यांना ते याच्यामध्ये इन्सुलिनचा काहीही संबंध नाही. जे म्हणतात इन्सुलिन पाहिजे युटिलायझेशनला, पण तुमच्या बॉडीमध्ये जर ऑलरेडी इन्सुलिन असेल, बीटा सेल चांगलं सगळं असेल तर तुम्हाला डायबिटीज म्हणण्याचा अधिकार सायन्सला नाही आहे. मेडिकल सायन्स जरूर म्हणत असेल. तर याचं ट्रीटमेंट कुठे आहे? जे सेल्युलर लेवलचे जे ऑब्स्ट्रक्शन्स आहेत, पोर्स आहेत, ते उघडणं. ते उघडलं की साखर आपोआप आतमध्ये येते. जेवढी बनते त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आतमध्ये यायला पाहिजे. म्हणजे समजा आता ॲक्च्युली कसं आहे सर बघा, हे नाईलाज असतो म्हणावं लागतं, पण ही गोष्ट खरी आहे. ॲलोपॅथीचा पगडा एवढा आहे की डॉक्टरकडे जा, शुगर झाली, शुगर कंट्रोलच्या गोळ्या घ्या, आयुष्यभर गोळ्या खात राहा, त्याचा किडनीवर असर होऊ द्या आणि एक दिवस ICUमध्ये जगाचा निरोप घ्या. एकंदरीत सामान्यांच्या डोक्यावरचा हा पगडा हटवण्यासाठी या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे. आमची उपचार पद्धती शेवटी एकच ठरलेली आहे, ती म्हणजे ॲलोपॅथी. त्या व्यतिरिक्त आम्ही इतर कुठेकडे जातच नाही आणि त्याचा विचार करत नाही. त्यामुळे एकंदरीत हे सगळे प्रश्न उद्भवतात. तुमचं जे बोलले खूप अतिशय चांगला विषय तुम्ही बोललात, पण कशा आहे प्रत्येक पॅथीचं एक लिमिटेशन आहे. हॉलिस्टिक अप्रोच असायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वसामान्य काही ही कुठली डिझीज नाही आहे, याचे प्रॉब्लेम्स आपल्या घरामधूनच आलेले आहेत. सोल्युशन स्वयंपाकघरातच आहे. कारण काय, याचं मूळ कारण आज तुम्ही जर विचारलं तर मी ह्या तुमच्या माध्यमाने सांगतोय, याचं मूळ कारण खाण्याचं तेल आहे. ओके. तेलाने डायबिटीज होतो म्हणणारा कोणी नाही माझ्याशी, कारण की मी सायंटिस्ट. ही आणखी एक नवीन गोष्ट आहे सर. डायबिटीजचं कारण फक्त शुगर एवढंच माहीत होतं आम्हाला. शुगर आहे, शुगरचे कण ज्याच्यात असलेले भात, बाकी ज्या गोष्टी आहेत अशामध्ये. बॉडीमध्ये शुगर बनणारच, त्याला तुम्ही नाही थांबवू शकत. इज अ सोर्स ऑफ एनर्जी. साखर बनल्यानंतर त्याचं युटिलायझेशन होत नाही, म्हणून साखर वाढलेली आहे. अगदी बरोबर. ऑब्स्ट्रक्शन. अगदी बरोबर. त्याचं युटिलायझेशन नाही आहे म्हणून हा सगळा प्रकार वाढलेला आहे. बरोबर आहे. तर त्याचं मेन कारण आहे खाण्याचं तेल. आपण लहानपणापासून आजीकडे किंवा आधी आता तर सगळे हे आलेत इलेक्ट्रॉनिक गॅस वगैरे. आधी तर आपल्या घरी लाकडामध्ये आपण बनवायचो, चुलीवर यायचं, धूर यायचं. तर असंच जेव्हा आपण तेलाला गरम करतो त्यावेळेस बघा धूर येतं. बरोबर. लहानपणापासून ते धूर आपण बघतो, अरे गरम केलं तर धूर येणारच, नवीन काय त्याच्यामध्ये. बरोबर. पण 1912 एक सायंटिस्ट होते, त्याचं नाव होतं मिलेरेट. त्यांनी त्या धुराला पकडलं आणि त्याचा खूप व्यवस्था केली. त्याला त्यांनी मिलेट रिएक्शनचं नाव दिलं. त्याच्यामध्ये ते धुरामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स, ॲक्रॅलामाइड, ॲक्रॅलामीन, ॲडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट असे त्याच्यामध्ये केमिकल्स मिळाले. ते गेल्यानंतर कसं असतं की ते आपले जे सेल आहे त्याचं वरची जे आवरण आहे त्याला एक हलकीशी पतलीशी लेअर बनते. जसं आपण पावसाळ्यामध्ये रेनकोट घातलं आहे तर आपल्याला पाणी लागत नाही आणि त्याच्यामुळे शुगर आतमध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे ती वाढते. म्हणून आम्हाला असं तेल पाहिजे ज्याच्यामध्ये धूर येत नाही. त्याच्यामध्ये आमच्याकडे एक अल्फा कार्डिओ डी म्हणून आमचं स्वतःचं ऑइल आहे. ते कधी कधी कोणा पेशंटला फक्त तेल बदललं आणि पेशंट चांगला होतो. क्या बात आहे. बरं, या तेलाचं वैशिष्ट्य काय मग? हा तेल आहे तांदळाचं तेल. ओके. याचा स्मोक पॉईंट खूप जास्त आहे, याला धूर येत नाही गरम केल्याने. प्रॉब्लेम तो धुराचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स होतात. मी काय म्हटलं, तुमचे प्रॉब्लेम स्वयंपाकघरातनं आलेले आहे, सोल्युशन स्वयंपाकघरातच आहे. ते जे रिसेप्टर्स आहेत त्याला सगळ्याला माहिती आहे. याला काही याच्यामध्ये डॉक्टर्सही असतील जे बघत असतील, इन्सुलिन रेजिस्टन्स याला नाव दिलेलं आहे.
पण त्याचा काही उपाय कोणी केलेला नाही आहे. उपाय आम्ही केलेला आहे. आज 20 वर्षापासून आम्ही प्रॅक्टिस करतो. आज यूट्यूबवर माझे 6 कोटीचं वर व्ह्यूवर्स आहेत. रोज 3 ते 3.5 लाख लोक माझा रोज व्हिडिओ बघतात. फक्त मी एकमेव व्यक्ती असा आहे जो म्हणतो की डायबिटीज जगामध्ये नाही आहे. रिव्हर्सल करणं हा विषयच नाही ना. जेव्हा नाहीच तर रिव्हर्सल काय करताय? अगदी बरोबर. रिव्हर्सल करणारे भरपूर असे डॉक्टर्स आहेत ज्यांनी बोर्ड्स लावले. आम्ही आता तुम्ही सांगा, जर हे मी लाईट लावलं, का लावलं आहे? कारण की मला बाहेरचं लाईट येत नाही आहे. बरोबर. पण तुम्ही लाईटच नाही लावलं, सांगितलं अंधारामध्ये बसा, तुम्ही भात खायला देत नाही, तुम्ही पोळ्या खायला देत नाही, मग सांगायला तुमची शुगर डाऊन होते, त्याच्यामध्ये काय अर्थ आहे? हो, तुम्हाला पाहिजेच आहेत, ग्रेन्स पाहिजेच आहे. फक्त भाजीपाला खा, तिकडे जा, तुमच्या बॉडीला सगळं पाहिजे. तसं म्हणजे जो आपल्याकडे एनर्जी जसं ती युटिलाइज व्हायला पाहिजे, तिथे तो प्रॉब्लेम आहे. आम्ही सायंटिस्ट मी फाइंड आउट केलं. ह्या तर 16 लहान मुलांना डायबिटीज नाही आहे. मी काय सांगू तुम्हाला, मला आश्चर्य वाटतं. तर ते ए टाईप डायबिटीज, बी टाईप असे सगळे प्रकार ते हे टेस्टच करत नाही. मला मागच्या 2 महिन्यामध्ये ऑल इंडियाला मला 50 लहान मुलं आलेत माझ्याकडे. 50 लहान मुलं. फक्त 4 लोकांना डायबिटीज निघालं. बाकी लोकांचं फक्त शुगर वाढलं होतं म्हणून त्यांना इन्सुलिन चालू करून दिलं आणि हे सांगितलं की आयुष्यभर इन्सुलिन चालू ठेवावं लागेल. डेथ सेंटेन्स इज द बिगेस्ट क्राईम इन इंडिया. आणि काही लोकांचं इन्सुलिन पहिल्या दिवशी बंद करावं लागलं मला, काही लोकांना त्यानंतरही करावं लागलं. म्हणून माझं जे आहे की मित्रांनो, रक्तामध्ये वाढलेली साखर, त्याला आपण फास्टिंग शुगर म्हणतो, जेवल्यानंतरची 2 तासानंतरची पोस्टमिल शुगर म्हणू, त्याचं ॲव्हरेज HbA1c म्हणू, याला डायबिटीज समजू नका. हा तुमचा गैरसमज आहे. त्याच्याकरता हे सगळे टेस्ट करा. आज भारतामध्ये मी सांगितलं की आम्ही 50 आमचे इन्फॉर्मेटिव्ह सेंटर्स आहेत. आता आम्ही भारताच्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट्समध्ये आम्ही चाललो आहे. 762 आम्ही डायबिटिक वॉरियर म्हणून आम्ही अपॉइंट करतो आहे. इन्फॉर्मेशन स्टार्ट करू की लोकांनी यावं, तिथे समजून घ्यायचं. जर समजत असेल त्यांनी मग आमच्याकडे ट्रीटमेंटला यावे. बरोबर. एज्युकेशन इज द बेस्ट पार्ट. जर आपल्याला डायबिटीजला नाईट करायचं असेल आपल्या भारतामधनं किंवा आपल्या घरामधनंही निघालं तरी मला वाटतं खूप आहे. समाज जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल, पण स्वतःला तरी आपली सुरुवात व्हायला पाहिजे. जसं तुम्ही तुमच्या भावाबद्दल सांगितलं, या कॅमेऱ्यासमोर सांगतो की तुमच्या भावाला डायबिटीज कधीही नव्हती, आजही नाही आणि कधी नाही आहे. घेऊन आम्ही काय टेस्ट सांगतो ते करून घ्या आणि त्यांचा इन्सुलिन बंद झाल्यावर तुम्हीच ह्या याच्यावर सांगायचं की बा मी तुमच्या भावाला घेऊन बसा, सांगायचं तुला काय होतं, आता काय ना, आता काय तुझं इन्सुलिन बंद झालं की नाही. सर, एक महत्त्वाचा विषय, तुम्ही जे सेंटर्स उघडले आहेत ते सेंटर्स नागपुरात आहेत का? नागपूरला आमचा जो एक ब्रँड आहे ॲप्रोप्रिएट म्हणजे परफेक्ट, ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी. इथे नागपूरला धंतोलीला मेहाळिया चौकमध्ये LIC बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर आहे आणि भारतामध्ये सगळीकडे आहे. इथे फक्त आहे की आम्ही बाय अपॉइंटमेंटच भेटतो, कारण की हे सगळे रिपोर्ट्स वगैरे घेऊन यायचे असतात. तर आमचा एक नंबर आहे जो ऑल इंडियाचा हेल्पलाईन आहे, 9372166486. जो ऑल इंडिया हेल्पलाईन नंबर आहे. तिथे गेल्यानंतर त्याला सगळे देतात रिपोर्ट्स घेऊन, सगळे घेऊन बाय अपॉइंटमेंटमध्ये आमच्याकडे यायचं असतं आणि आम्ही रिपोर्टवरूनच बोलणार ना. जर ते 3 रिपोर्ट घेऊन आले तर आम्ही काय सांगणार की भाऊ ते ट्रीटमेंट, मग त्यांचं आणि आमच्यामध्ये फरक काय राहणार. बरोबर. आमच्याकडे वेळी स्पेसिफिक आहे की पहिले हे तर जाणून घ्या मित्रांनो की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही, प्रश्न वेगळा झाला, बाकीच्या गोष्टी नंतर. पहिले तुम्ही घडून तर हा की जे टेस्ट तुम्ही केल्यानंतर तुम्हाला खरोखरच डायबिटीज आहे की नाही. सर, वेळ झालेला आहे पण तरी प्रश्न संपत नाही, कारण की क्युरिओसिटी तशीच वाढते आहे. आपण तांदळाच्या तेलाबद्दल सांगितलं. हे तेल कुठे उपलब्ध होऊ शकतं, याची चव इतर तेलापेक्षा बसते, कारण की एकदम चांगलं तेल आहे हे. आणि आमच्या सेंटर्समध्ये काय की आम्ही तेल काही विकत नाही, ॲज ए मेडिसिन म्हणून आम्ही त्याला देतो पेशंटला. कारण की तेलाचं मार्केट खूप बेकार आहे, सगळ्याला माहीत आहे. आपण त्या विषयावर बोलणं चुकीचं आहे इथे. त्याचं जे वैशिष्ट्य मी जे सांगितलं की याला धूर येत नाही गरम केलं, आणि जर याच्यामध्ये काही पॉम ऑइल किंवा दुसरं मिक्स असेल तर लगेच धूर येतो. तो पर्पज ऑफ चेंजिंग द ऑइल इज नॉट फुलफिल्ड.
तर त्याच्यामुळे बाय फोर्स आम्हाला ते आमचा तो विषय नाही आहे. पण जर ते नाही दिलं तर रिझल्ट्स येत नाही लोकांना, हा महत्त्वाचा. म्हणजे औषध म्हणून आपण औषध म्हणून वापरायला. सर, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात आणि खूप साऱ्या गोष्टीवर विचार करायला लावलं त्यांनासुद्धा, जे बघतात आहे आणि मलासुद्धा. कारण कसं आहे की ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत्या त्या पद्धतीनं कधी त्या रस्त्यानं जाऊन त्या गावाला जाण्याचा विचारच केला नाही, असं साध्या भाषेत सांगायचं झालं तरी कळेल. आपण आमच्या स्टुडिओला आलात आणि आमच्याशी गप्पा केल्यात त्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, जो विषय आता आपण ऐकला, मी सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट म्हटली होती की जे तुम्हाला मी सांगणार आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही, पण हां, ऐकून तुम्हाला वावगं, हटके आणि एकदम डिफरंट नक्की वाटेल. नक्कीच आता जर तुम्ही हे सगळं पूर्ण इंटरव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला हे कळलेलं असेलच की मी का बरं असं म्हणत होतो. निश्चितपणे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या बाबी आम्ही तुमच्यासमोर आणत राहू. बघत रहा राष्ट्रनिर्माण न्यूज. नमस्कार.